कल्पसरायला जायची नाही. तुम्हाला ज्याच्याशी लग्न करायचं आहे त्याच्याशी लग्न करा वाघमारे मॅडम. सत्यदादा दादा होय जयदाम मीच आहे. तू कसं वागलास? अरे का असं वागलास आमच्याशी? का असं वागलास आमच्याशी तू दादा? शांत वाट, शांत. दादा 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 असता. ही सो कॉल्ड ज्युनियर आर्टिस्ट मला आर्यनला धमकी देते. अति होतंय या मंदाचं, अति होतंय. बस एकदा फक्त माझं लग्न होऊन जाऊ दे, मग हिचा नीट बंदोबस्त करतो. अरे कसल्या बंदोबस्ताबद्दल बोलत होतास तू? ते मम्मी साहेब ते मी लग्नाच्या बंदोबस्ताच्या बाबतीत विचार करत होतो. तुम्हाला तर माहितीच आहे माझं फॅमिली बॅकग्राऊंड, आणि वडिलांना तर आता VIP लग्न एक्सपेक्टेड होतं. पण आता आपलं लग्न तर बघताच तुम्ही किती मिनिमलिस्टिक आहे, आणि त्यात थोडे सिक्युरिटी प्रोटोकॉल्सला घेऊन थोडं कन्सर्न आहे मी, बाकी काही नाही. अरे बाळा तू नको टेन्शन घेऊ, माझी माणसं समजा नीट बंदोबस्त करतील. ओके ग्रेट ग्रेट, मग तर काही प्रॉब्लेमच नाही आहे. पण तुम्ही दोघी ह्यावेळेस इथे काही काम होतं का? ते जरा बोलायचं होतं तुझ्याशी. अच्छा बोला ना मग. अरे बाळा हा तू मला मनापासून नाही मानतोस ना, का फक्त वरवर बोलतोस? हो, आय मीन तुम्ही असं का विचारताय, मला समजलं नाही. काय सांगू आता, समजा तर तुझ्या मनासारखं झालंय ना, आणि मंजिरीने होकार दिल्याबरोबर का नाही तुला इसर पडला ना ह्या माऊलीचा. मम्मी साहेब भाऊ तुम्ही काय बोलताय, असं कसं पॉसिबल आहे? तुमच्याशिवाय हे पॉसिबलच नव्हतं. जे काही होतं हे तुमच्यामुळे होतंय, तुमचा खारीचा वाटा आहे हो यात. अहो तुम्ही मध्यस्थी केलं नसतं तर माझं आणि मंजू मॅडमचं लग्न कधी पॉसिबलच नव्हतं. तुमच्यामुळे होतंय हे सगळं. मम्मी साहेब तुम्ही माझ्यावर खरंच खूप उपकार केले. हे उपकार मी आयुष्यभर विसरणार नाही. बघितलं का जपणे, माणूस असावं तर असा. मी केलेल्या समजा उपकाराची जाणीव आहे बघायला. ऑब्व्हियसली मम्मी साहेब, जाणीव असलीच पाहिजे ना. मनात जाणीव असून काय उपयोगाची? आपलं ठरलेलं काम केलं का नाही का मग मी तुझ्यावर केलेल्या उपकाराची नीट परतफेड होईल बघ तुझ्याकडनं. आम्हाला वाटलं तू गेलास. आपल्या घरावर आभाळ कोसळल्यासारखं झालं होतं ना.
पण तू जिवंत आहेस. तू जिवंत आहेस दादा. अरे मला एवढं भारी वाटतंय ना वहिनी. असं वाटतं हे घर डोक्यावर घेऊन नाचावं. होय होय होय. त्या बाळा शांत हो तू. शांत हो आधी. हे बघ शांत हो. आवाज करू नको. हे बघ मी जिवंत आहे ते फक्त वाघमाऱ्यांना, पप्पांना, बलमाला आणि आता तुला माहिती आहे. बाकी कुणालाच माहित नाही. आवाज करू नकोस. अरे हो पण का? हा आणि दादा तू हे आजोबांचा वेश का घेतलायस? हा तू तू सत्य म्हणून का नाही आला समोर? आणि वहिनी दादा जिवंत असताना तुम्ही आर्यन सोबत लग्न करायला कसं काय तयार झालात? अरे बोला की. जयदे अरे एका वेळेला किती प्रश्न विचारशील? एक एक प्रश्न विचार ना. सगळं सविस्तर सांगतो तुला. नाही नाही मला मला आत्ताच्या आत्ता उत्तर पाहिजे. मला आता कळणी द्या मला. होय होय तू शांत हो बाळा. शांत हो. तू आधी बस बस. शांत हो आधी. शांत हो. जयदीप भाऊजी मी आर्यनशी लग्न नाही करणार आहे. आणि मी जिवंत असताना वाघमाऱ्यांना दुसऱ्या कोणाशी लग्न करून देईन का? अरे काय लावलंय? या मधात लग्न करणार नाही. तू लग्न करू देणार. अरे काय प्लॅन आहे तुमचा? क्लिअर करा की मला. म्हणजे आहे का आता विसरलास का तू माझं मंत्रीपद? लक्षात ठेव बरं का आपण जी काय बोललोय ते. नाहीतर लग्नाच्या गडबडीत विसरून जाशील. नाही हो मम्मी साहेब. मम्मी साहेब अहो तुम्ही देव आहे माझ्यासाठी. देव. आणि देवाला दिलेला शब्द भक्तांनी मागे घ्यायचा नसतो. एकदा का माझं आणि मंजिरी मॅडमचं लग्न झालं की तुम्ही मग मंत्रिपदाची शपथविधीची तयारी करायला घ्या. येस माझं डॅडी साहेबांशी बोलणं झालंय आणि त्यांनी ग्रीन सिग्नल दिलाय. हो अरे बाळा तू माझ्या पोटचं लेकरू नसतंस का नाही ते माझ्या पोरासारखाच आहेस बघ तू. लेक म्हणून कर्तव्य निभावलंच नाही का? दिलेला शब्द खरा केला असतो. मम्मी साहेब अहो हा आर्यन कधीच कोणाला खोटे आश्वासन देत नसतो. सपना वहिनी तयारीला लागा. महिला प्रदेश अध्यक्षा मंत्रिपद मिळणार आहे. शांत झोपा. गुड नाईट. अरे बोला. सांगतो जयदेव त्या दिवशी मला तू सोडायला आलास. मी हेलिकॉप्टरमध्ये बसलो आणि मला आधीच कळलं की माझा खूप मोठा घातपात होणार आहे. अननोन नंबर. कोण आहे तू? वाघमारे आहो तुम्ही ज्याला शोधताय तो नाही. तुम्ही ज्याच्यासाठी रडताय तो आहे मी. ए बाबा कोण आहेस तू? स्वतःच्या सासऱ्याला ओळखलं नाहीस? काय? आणि हा तोच माणूस आहे. माणूस काय सैतान आहे. सैतान जो फोन करून मला त्रास देत होता. हा तोच माणूस आहे ज्यानं मम्मी साहेबांचा जीव घ्यायचा प्रयत्न केला. रंगपंचमीच्या दिवशी तुमच्यावर जो हल्ला झाला होता ना तो बी यानंच केला होता. आणि एवढंच नाही जयदेव, आपल्या सगळ्यांवर नजर ठेवायला त्यानं आपल्या घरात छुपे कॅमेरे पण लावले होते. दादा एवढं सगळं केलं त्यानं ते आपल्या कुणाच्याच कसं काय लक्षात आलं नाही? दादा कोण आहे तो? काय समजलं का? आर्यन
आर्यन होय, तुला जसा आता धक्का बसला ना, आम्हाला कळलं तेव्हा आम्हाला बी असाच धक्का बसला होता. पण जेव्हा सगळ्यांना मी आज सोडत नसतो. आपल्या घरात राहून तुला मारण्याचा कट करतो तो, मी त्याला सोडणार नाही. आज त्याला सोडणार नाही. जयदीप भाऊजी शांत व्हा. हे बघ, गडबडीत काही करू नकोस, गप्प बस जरा तू. गप्प रो? अरे पण का गप्प राहायचं मी? अरे माझ्या समोर दिसतोय तो, का गप्प राहायचं मी? जयद्या, हे बघ, आर्यनचं सत्य कळलं आम्हीच त्याच्या मुसक्या आवडल्या नसत्या का? आम्हाला फक्त काही गडबडीत काही करायचं नाहीये. अरे पण दादा, तू त्याच हरामखोराशी मंजू वहिनीचं लग्न लावायला निघालायस का? तुला काय वाटलं हे लग्न खरोखर होणार आहे? अरे तो आर्यन कोण, कुठला, आपल्याला काहीच माहित नाही. आणि त्यानं आपल्याला जी ओळख सांगितली ना, ती बी खोटी आहे. काय म्हणजे तू खासदाराचा पोरगा बी नाही? अरे नाही ना बाबा. चला फेकूचंद, आपल्याच घरात राहून आपण त्याचं लग्न मंजू बहिणीशी लावून देतोय. मला पटतच नाहीये. अरे जयद्या, हे लग्न फक्त एक नाटक आहे. माझा आणि वाघमारेचा घाट आहे हो सगळा. आणि त्या आर्यनचामुळे हेतू हाच होता की त्याला वाघमारेंशी लग्न करायचं होतं, हे सिद्ध झालंय. पण राहून राहून आम्हाला असं वाटतंय ना की हे सगळं फक्त आर्यन नाही करत आहे. ह्या सगळ्यात त्याला नक्की कोणतरी मदत करते. म्हणजे ह्या सगळ्या मागचा ना एक सूत्रधार कोणतरी वेगळाच आहे. आणि त्याला शोधायचं आहे आपल्याला. आणि त्याच्यासाठीच हा लग्नाचा प्लॅन केलाय आपण. म्हणजे आणखीन कोणीतरी आर्यन सोबत आहे? नक्की? मला खात्री आहे जयद्या, 100% कोणीतरी आहे. आर्यन हे कोणाच्या सपोर्ट शिवाय करूच शकत नाही. आणि आता आपल्याला फक्त ह्याचा शोध घ्यायचा आहे की ह्या सगळ्या मागचा माणूस नक्की कोण आहे. ठरलं तर मग तू म्हणते तसंच आपण करूयात. आर्यन भोवल्यावर चढायच्या आत त्याचा पाठीराखा शोधून काढायचा आणि मग आर्यनचा बँड वाजवायचा. पाणी घ्या. अगं ज्या गुरुजीला सांगितलं होतं त्याला बोलवलंच नाही. हे कोण गुरुजी बोलवलाय तू? हो त्यांनाच बोलवले होते, पण ते बिझी होते कुठल्या तरी कार्यामध्ये. हेच फ्री होते, ह्यानंच बोलवायला लागला मग मला. अगं पण मग आता आपण सांगितल्याप्रमाणे हे जवळचं मुहूर्त काढतील का? कोण मग तसं सांगितलं मी त्यांना. सगळ्यांचं झालेलं काम नीट झालं नाही ना. गुरुजी आज गावतोय का? नाही, मगा पण नुसतं चालत बसलाय म्हणून म्हटलं. एक मिनिट. अजून एका मिनिटाने 1 तास होईल चालत आहे. लईच वेळ घेताय हो गुरुजी. थांबा हो. थांबा काय, आम्हाला लय काम आहे. महामाया, आता सगळ्यात महत्वाचं काम हेच आहे. गुरुजी बघा, आहे लवकरच विवाह मुहूर्त आहे. पुढील 4 दिवसात तुम्ही लग्न करू शकता. 4 दिवसात? आता कसं एकदम माझ्या मनासारखं झालं बघा.
वा वा, म्हणजे 4 दिवसानंतर या घरामध्ये वाजंत्री वाजणार. तोंड बांध. खोकला कुठली हं? कशाला पेपरी वाजवलं गुरुजी? बंद कर. पेपर नाही पेटे होय. आता 4 दिवसात आपण लग्नाचा बार उडून देऊ. माया 4 दिवसात लग्न कशी तयारी होणार सांग बर. मी काय म्हणतो, ओ पेंटर, तुम्ही का बसा, तुम्ही राहा निवांत. लग्नाची समधी जबाबदारी माझी. कसं आहे, महिला प्रदेश अध्यक्ष आहे ना मी. तेव्हा माझ्या घरात लग्न कार्य होणार आहे म्हणल्यावर लहान मोठे कार्यकर्ते समजे कामाला लावून टाकू आणि एकदम जल्लोषात लग्न लावून टाकू. अरे बाळा, तुला काही प्रॉब्लेम नाही ना? मला कसला प्रॉब्लेम असणार आहे? हो हो, महामायाच्या आर्यन बाळाला कसा काही प्रॉब्लेम असेल, तो तर उडग्याला बाशिंग बांधून लग्नाला तयारच आहे. काय रे, तुझ्या लग्नात तरी तुझे परमपूज्य खासदार वडील येतील ना? हो हो, मग ऑब्विसली डॅडी साहेब येणारच ना. नात्या हा, त्यांना कळव. त्यांना कळवून झाल्यावर ते काय म्हणतात ते मला कळव. गुरुजी, तुमचं हसमुख तोंड छान आहे. गुरुजी, घ्या चहा घ्या. बिस्किट पण आहेत, बिस्किट पण घ्या. नको नको नको. आणलाय चहा एवढा. नाही नाही नाही, तुमचा काय मुद्दा असेल तो आपण भेटून बोलूयात ना. हा, अहो समोरासमोर बोलले, भेटल्याशिवाय कसं कळणार आहे? हा, हो हो, ठेवा ठेवा ठेवा. काय आहे सपने, महत्वाचे फोन चालेत माझे. जे द्या, दे जरा पैसे दे. पैसे कशाला? अरे लग्नाची शॉपिंग करायची आहे मला, दे जरा पैसे दे. काय पैसे पैसे मिळणार नाही, जाऊ दे मला. असं काय करतो रे? तुला असं वाटत नाही का की तुझी बायको जरा ब्युटिफुल दिसावी? जरा ब्युटिफुल. अगं माझा कंदी पेडा. अगं सपने, तू मेकअप करायच्या आधीच लय भारी दिसती बघ. गप्पा बस, थांब जरा. उग हरभऱ्याच्या झाडावर चढू नको मला. मी एक साडी बघून ठेवली आहे 10,000ची, ती घ्यायची आहे मला. 10,000? 10,000 नाही, 2,000ची साडी आहे. दे जरा पैसे दे. आता कसं सांगू हिला, ही ज्या लग्नासाठी तयारी करायला निघाली ते लग्न होणारच नाहीये. जास्त पैसे दिले तर सगळेच एका झटक्यात बाजारात उडून येईल. काय पैसे मिळणार, जाऊ दे मला. जय द्या, एवढा विचार करण्यासाठी काय रे त्याच्यात? नवराच की नाही तू माझा? नवऱ्याचं कर्तव्य असतंय बायकोला खुश ठेवायचं असतं. बायको अर्धांगिनी असते, अर्धांगिनी. हा, दे जरा पैसे दे. बस 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 बस, नको लय डायलॉग मारू. देतो पैसे. दे दे दे, लोक दे. खुश, चांगली शॉपिंग कर. गप्पा बस. हे काय एवढेच पैसे दिलेत होय? ह्याचा साधा रुमाल बियायचा नाही, एक सेफ्टी बिल बियायची नाही. आणखी दे जरा पैसे. देतो दे दे लवकर दे. देतो दे दे लवकर. देतो. घ्या, नवऱ्याला विकून टाक. रस्त्यावर आहे नवऱ्याला, म्हणजे मी कटोरी घेऊन फिरतो. दे ग, दे ग माय. अख्खं वॉलेट दिलं होय जयद्यानं. माझा तर विश्वासच बसत नाही, जयद्यानं असं केलंय. बघते किती पैसे. हे तर आहेतच 200. बघू. बया, कार्ड बी नाही होय. हे काय चिल्लर जमा करून ठेवलेत. वॉलेट बी फाटकय. नशीबच फाटकय माझं. जयद्या, काय मम्मी? हो सांगून तरी यायचं. कसले जोरात धडकले मी, पडले असते ना. काय खाली आवाज का तुझ्या? हुपला कुठली स्कूटीला येतात काय का तुझे?
आता काय केलं मी सकाळी ठरलं होतं ना आपलं शॉपिंगला जायचंय म्हणून मग घरातल्या घरात काय सांगायचंय सॉरी विसरले. चला आता पटकन हा चला सपने हा खरं सांगू का ही लग्नाचं शॉपिंग फक्त निमित्त आहे खरं कारण तर माझं मंत्रीपद आहे मंत्रीपद बया पुढच्या 5 वर्षासाठी मला शॉपिंग करून ठेवायची आहे. चालते तुम्ही म्हणाल तसं चला हा काय करेल कंटाळा आलाय मला या म्हाताऱ्या लोकचा. सारखं ती दाढी लावा मिशी लावा केस रंगवा. हा सगळा त्रास ना त्या आर्यनमुळे होतोय मला. पण सोडणार नाही मी. या सगळ्याचा वचपा काढणार. नाही त्याची चमडी लोळवली ना तर नाव सत्यजित सुर्वे सांगणार नाही. कोण आहे? कोण आहे? आम्ही जैद्यानी बलमा. आजोबा जैद्यानी बलमा येतोय. या लवकर आणि दरवाजा लावून घ्या. मला वाटलं कोणतरी दुसरंच आहे. जयदीपराव हा दाजी. काका आपल्या कुठे दिसणार? काका दिसणार कुठं? काका कुठे गेले? काका काका कुठे गेले? काका आता होते काका. कुठे गेले काका? इथेच होते काका. काका कुठे गेले काका? काका अरे हे काय काका आहे? फक्त हे जवानीतले काका आहे. दाजी नुसते काका नाही येते. हवलदार नायब सुभेदार मेजर हनुमंतराव बळवंतराव बळवंतराव कुठं दाजी? बळवंतराव तुम्ही. हा सॉरी हेमंतराव लक्ष्मणराव लक्ष्मणराव माझ्या बापाचं नाव. लक्ष्मणराव धनाजीराव सुर्वे. झालं तुमचं? असा पडवीन ना दोघांना तुम्हाला. काय काम आहे ते बोला. इथे किती घाबरलो तुम्ही आणि तुमचा टाइमपास चालू झाला इथं आलेला. दादा लय आनंदाची बातमी. अरे हो आर्यन अर्ध्या हळकुंडाने पिवळा झालाय. आजच लग्नाची खरेदी करायला प्लॅन करतोय. सत्या या घराची वाट लावायची स्वप्न बघून त्या लग्नाची शॉपिंग करणार आहे. हो मला ना त्याचा आनंद माझ्या पोटात मावणा झाला. असा रागाचा ढेकर होती नुसता. मला ना फक्त तावडीत सापडला पाहिजे. कसा ऊस सोडले तर सोलतो का नाही बघता. मला तर अशा त्याच्या पांगड्या पडून अख्ख्या साखरात फिरवाच वाटते का. अरे शांत बसा बाबांनो. हे बघा उगाच चिडचिड करू नका. आत्ताच्या घडीला ना सगळ्यात जास्त संयम महत्वाचा आहे. सत्या हसा काय झालं तुला? अरे मला त्या आर्यनचा हसू येत आहे. का? म्हणजे न होणाऱ्या लग्नासाठी बी तो किती उथवळा झालाय. त्याला लग्नाची खरेदी करायची आहे ना. ठीक आहे आपण चांगलीच खरेदी करून देऊ त्याला. अरे पण सत्य खरेदी कशाला करायची? खरेदी काय फुकट होणार आहे का? आणि जे लग्न होणारच नाही त्याची खरेदी कशाला करायची म्हणतो मी. बरोबर आहे. आणि सगळा खर्च आपणच करायचो. हा अरे भावांनो कोण म्हणलं खर्च आपण करायचा? मग हे बघा खरेदी तर होणार. हा. 100% होणार. आणि तुम्ही बी तुम्हाला पाहिजे त्या दुकानातनं भारीतल्या दुकानातनं महागातल्या दुकानातनं कपडे घ्या आणि बिल फक्त मला पाठवून द्या. कारण आपण काय करणार आहे माहिती आहे का? हा. ह्या सगळ्या खरेदीचं बिल त्या उतावळ्या नवऱ्याच्या माथ्यावर मारणार आहोत. म्हणजे दाजी खरेदी होणार जोमात. आणि आर्यन जाणार म्हणजे कुठे गेली? घरातही दिसत नाहीये. लग्नाची
There you are. सॉरी What अभिषेक, काय करताय तुम्ही? सॉरी 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 सॉरी. अरे मला कळालंच नाही तू मागाशील. सॉरी सॉरी. सॉरी. इट्स ओके. आय एम ऑल्सो सॉरी. मी थोडं जास्तच ओव्हर रिॲक्ट केलं. पण तुम्ही हे मातीत काय करत होते? माती माती कशाला खेळताय? अरे झाडांची माती जुनी झाली होती ना, हा, मुळं मोकळी करून नवीन माती घालत होते. अच्छा. आवड दिसते तुम्हाला गार्डनिंगची. लहानपणापासूनच. हा. झाडं फळं देतात, फुलं देतात, ऑक्सिजन देतात. मग आपण एवढं करायलाच पाहिजे ना. मला माहितीच नव्हतं तुमच्या या हॉबीच्या बाबतीत. छान आहे. काही काम होतं का माझ्याकडं तुझं? अरे हा, ते हे बोलायचं होतं मला की दिवस कुठे उरले आपल्या लग्नाला. लवकरात लवकर तयारी करायला हवी ना. शॉपिंग वगैरे. हा, शॉपिंगचं आज संपूया मग. शॉपिंग? हो. नाही अरे, आज शक्य नाही. मला बरीच दुसरी कामं आहेत आणि ड्युटीवर पण जायचंय. आणि आहे की रे वेळ लग्नाला. नंतर करू हा आपण शॉपिंग. अगं बाई, काय सांगतायत मी जर मला? अहो मोठ्याने सांगा ना काय ते. ह्या आत्याबाईचा परत गैरसमज झालेला दिसतोय. नको त्या वेळेला नको तिथं परत टपकते ही आत्याबाई. हे जर आम्हालाच भेटायला खाली येतात वाटतं. मंजू मॅडम, अहो बोला ना काहीतरी. आय एम वेटिंग फॉर युअर रिप्लाय. जाऊया ना शॉपिंगला प्लीज. काय करू मी या आर्यनचं? मॅम, आर्यन खरंच आज शक्य नाही. माझं दुसरं प्लॅनिंग आहे काहीतरी. आपण परत जाऊ.